गुड मॉर्निंग. तर आज आहे सॅटर्डे आणि म्हणलं चला आजचा व्लॉग बनवूया, कारण बरेच दिवस झाले, म्हणजे मी खूप दिवसांनंतर आज व्हिडिओ बनवते. मला वाटतं मी गणपतीमध्ये बनवलं असेल आणि आता त्याच्यानंतर नवरात्र सुरू झाली आहे आणि अर्धी संपलीसुद्धा, पण मी काही व्हिडिओ बनवला नाही. त्याचं कारण असं की मला टाईमच भेटत नव्हता. सध्या थोडी जास्त बिझी आहे, त्याच्यामुळे एक मिनिट. तर व्हिडिओ बनवणार कधी आणि मग तो एडिट कधी करणार, सो टाईम कमी असल्यामुळे ना मी सध्या व्हिडिओ नाही बनवला. मला चला आजचा व्लॉग मी तुमच्याशी शेअर करेन की सकाळपासून रात्रीपर्यंत मी माझा सॅटर्डे कसा घालवते. काय होतं ना, मंडे टू फ्रायडे इतकं ऑफिसमुळे आणि स्कूल पण असं शिवांचं, त्याच्यामुळे ना खूप दगदग होते आणि मग सॅटर्डे आणि संडे भेटतो. सॅटर्डे संडे मला तर कंपल्सरी सुट्टी असतेच. यांना नाही आहे, त्यांना आज पण सुट्टी नाही आहे आणि उद्या पण नाही आहे. म्हणजे यांना कंटिन्यू मला वाटतं 2 ते 3 आठवडे ऑफिस असणार आहे आणि मी घरीच आहे आज. तर बाहेर पाऊस पण सुरू आहे, त्याच्यामुळे एक मिनिट, दूध गरम होतंय. तर खूप उशिरा उठलो आहे आम्ही आज. आता किती वाजले? 11ला 5 कमी आहे. आणि शिवांश आणि मी दोघेच आहे. हे सकाळी 6:30लाच गेले आणि मी सकाळी 5:30ला झोपले होते ऑफिस करून आणि हे 6:30 वाजता गायब झाले. तर शिवांश आणि मी बराच वेळ झोपलो, कारण मला पण थोडंसं झोपणं गरजेचं होतं. मला पण नाईट शिफ्ट केली होती, तर थोडीशी झोप गरजेची होती आणि मग मी पण शिवांशला उठवलं नाही लवकर. तर चला, इथे दूध गरम होते आणि आता मी शिवांशला दूध देते प्यायला आणि माझ्यासाठी चहा बनवते. वातावरण आज इतकं छान आहे ना बाहेर. मला वाटतं रात्रीपासून, म्हणजे पहाटेपासूनच पाऊस चालू आहे, कारण मी जागीच होते ना. ऑफिस चालू होतं माझं, त्याच्यामुळे मला आवाज येत होता पावसाचा. आणि 3 दिवस मला वाटतं पाऊस सांगितला आहे खूप. तर आता बघू. ओय चल उठ, फोन ठेवून दे बाळा. चला फोन ठेवून द्या, दूध प्यायचं. चल, मी घेते चहा आणि सोबत टोस्ट खाते. तर झालाय माझा चहा पिऊन. आणि आज काय झालं ना, आम्हाला म्हणजे आम्ही सगळ्या लेडीज जाणार होतो क्रिकेट प्रॅक्टिससाठी सकाळी सकाळी, म्हणजे 6 वाजता आम्ही जाणार होतो. आमची उद्या फायनल मॅच आहे, फायनल टुर्नामेंट आहे उद्या. आणि म्हणलं उद्या तर काय प्रॅक्टिस करायला नको, कारण मग थकून जाऊ सकाळी सकाळी. शिव जा, ब्रश कर. आधी ब्रश कर, दूध पी प्लीज. फोन करना करते, तू आधी ब्रश कर प्लीज. अजिबात ऐकत नाही हा पोरगा. नाही, मी करतो. मी सगळं ऐकतो. हो ना, कॅमेऱ्यासमोर एकदम गुड बॉय होऊन जातो तो. तर रात्री सगळं ठरलं आमचं ग्रुपमध्ये की सकाळी जे लवकर उठेल त्याने कॉल करा सगळ्यांना आणि सगळे 6 वाजता खाली या. माझी नाईट शिफ्ट होती, तर मी म्हणलं मी सगळ्यांना फोन करीन उठल्यावर, म्हणजे माझी शिफ्ट संपली की मी फोन करेल आणि मग डायरेक्ट आपण खेळायला जाऊ. पण काय झालं ना, पहाटे मला वाटतं 4-4:30 पासून पाऊस सुरू झाला आहे आणि ग्राउंड ओलं झालं आहे, त्याच्यामुळे खेळता येणार नाही. कळलं? बस बस, किती पेस्ट घेतोय. ठेवून दे, जा ठेवून दे. एक टेन्शन आहे, ग्राउंड सुकतंय की नाही आणि आमच्या मॅचेस होत आहेत की नाही ते बघूया. प्रॅक्टिस आम्ही तर फुल आठवड्याभर एकदम खूप जास्त प्रॅक्टिस केली आहे. संडेचे सगळे प्लॅन आम्ही कॅन्सल केले होते मॅचमुळे. तर व्हायला तर पाहिजे मॅच, कारण प्रॅक्टिस पण खूप केली आहे आम्ही पण आणि आमच्या ऑपोजिट टीमने पण. तर आता सगळ्यात आधी मी घरं आवरते, जरा झाडू वगैरे मारते, कारण पसारा दिसला ना की मग काही करू नाही वाटत. आता मी किचनवर पण दाखवते किती पसारा आहे. तर हे बघा, किचनवर असं सगळं पसरलं आहे. तसं वेळ नाही लागत मला, मी खूप म्हणजे 10-15 मिनिटात हे सगळं आवरून टाकेल. त्याच्यानंतर हॉलमध्ये तर नाही एवढं काही. इकडे दाखवते मी किती पसारा केलाय. हे बघा, हे सगळे टॉयज सगळे पसरवून ठेवले. याचं पण काही नाही, एकदा सगळे टॉयज. हे जे आहे ना, हे बॉक्स, तर याच्यामध्ये सगळे टॉयज आहेत, हे बघा. तर हे सगळे उचलायचे आणि बॉक्समध्ये टाकायचे की झालं. है ना शिवांश? आपल्याला फक्त पसारा करता येतो, है ना, आवरता नाही येत. हे शहाणा. काय आहे ना, हे जे बॉक्स आहे ना, ते ओपन करायला जरा जड आहे, त्याच्यामुळे त्याला तर नाही जमणार. सो आम्ही त्याला सांगतो की तू करत नको जाऊ. इथे ना माझे शूज आहेत, हे बघा, आणि शूजची कंडिशन बघा काय झाली. एक मिनिट. तर हे बघा, पूर्ण चिखल लागलाय
आणि हेच मला घालायचे क्रिकेटला. तर मी आता हे क्लीन करते कारण भरपूर घाण झाले आणि जड पण झालेत. तर स्वयंपाक वगैरे झाला, जेवण वगैरे केले, शिवांशने आणि मी जेवण केलं आणि आता चाललोय खाली. पाऊस उघडला आहे बऱ्यापैकी, हे ग्राउंड आहे खेळण्यासारखं. तर आता आम्ही जातो खाली क्रिकेटची प्रॅक्टिस करायला. सगळ्याजणी येत आहेत आणि खूप बडबड केली की लवकर या लवकर या लवकर या, कारण परत पाऊस आला तर मग विषय नाही खेळायचा. तर चला आता आम्ही खाली जातो आणि मग भेटते मी नंतर. का कुठे गेला? माझं मम्मी बहिणीला बोलवतच नाही. तर मी आत्ता क्रिकेट खेळून घरी आले. 5:30 वाजता आले मी आणि आता मला वाटतं 5:45 वाजले. सकाळी ना मी पूर्ण घरं म्हणजे प्रत्येक रूम मी एकदम व्यवस्थित आवरून ठेवली होती. किचन, बेडरूम, हॉल वगैरे. आणि खाली जायच्या आधी शिवांशचे काही फ्रेंड्स आले आणि तुम्हाला दाखवते घराची काय अवस्था करून ठेवली आहे. तर सोफा बघा, सोफ्यावर बसायला जागा नाही आहे. सगळ्या घरात टॉईज टॉईज टॉईज. आणि ही बेडरूम बघा, पूर्ण मी क्लीन करून गेले होते. हे बघा, पूर्ण घरात सगळे टॉईज पसरून ठेवले. इकडे बेडवर बेड पण कमी पडला. तर एवढा पसारा आहे घरामध्ये आता. आणि मी एवढी थकले ना, माझे पाय वगैरे एवढे दुखत आहेत की आता मला हे आवरायला अजिबात ताकद नाही आहे माझ्यामध्ये. पिंकवाले बास, तिकडचे भरून ठेव, तुला जे पाहिजे ते ठेव, बाकी भरून ठेव प्लीज. म्हणजे 2 दिवस सुट्टी असते, त्याच्यामध्ये एवढा किस पडून जातो अक्षरशः. रोज तर टेन्शन असतंच ऑफिसचं, कामाचं. काम करायला काही कोणी येणार नाही आहे बाहेरून. तुम्हाला सांगते, मी फक्त भांडे घासण्यासाठी मेड लावली, ती पण आत्ता मला वाटतं 2च महिने झाले. त्याच्या आधी मी सगळं काम मी करायचे आणि आता फक्त भांड्यांची मदत घेते. मला ना पूर्ण आठवडा खाली जाता नाही आलं गरबा खेळायला. ऑफिस मला मागच्या वर्षी पण असंच माझं शेड्यूल होतं, पण मी ब्रेक टाकून जायचे. पण ह्यावेळेस मी एकदा पण गेले नाही आणि म्हणलं आज मी जाईल आणि आज आणि उद्या सॅटर्डे आणि संडे मी मस्त गरबा वगैरे खेळेल ना. खूप थकल्यासारखं झालंय आणि तेवढा मूड नाही आहे जेवढा मला सकाळी वाटत होतं. तेवढी एक्साइटमेंट आता नाही आहे. तर बघू आता, मी अजून काहीच नाही ठरवलंय की मी काय घालणार आहे. तसं तर आज शनिवार आहे, म्हणजे ग्रे कलर आहे, पण ग्रे कलरचं माझ्याकडे आहे पण मला ते आवडत नाही. सो मी काही कलर फॉलो करणार नाही आहे. मला जे चांगलं वाटेल ते मी घाले. शिव काय खातोय? शिवांश पपई. तर आज आहे नेक्स्ट डे, म्हणजे संडेची इव्हनिंग किंवा रात्र म्हणू शकतो. आता 7:30 हां 7:30 वाजले. आणि काल काय झालं, काल गरबा झाला नाही, पाऊस होता. त्याच्यामुळे मी गेले होते तयार होऊन, म्हणजे सगळ्या लेडीज तयार होऊन आलेल्या. बट पावसामुळे पूर्ण वाट लागली आणि गरबा झाला नाही. आणि माझा इतका घाण मूड होता काल की मी काय सांगू. कारण मी खूप वेट करत होते सॅटर्डे कधी येईल, आणि मला हे सांगायला काही असं बालिशपणा किंवा कमीपणा वाटत नाही. खरंच मी एक्साइट होते शनिवारसाठी की मी गरबा खेळेल सॅटर्डे आणि संडे. मेसेज येत आहेत मला पोरींचे की आज गरबा खेळून घे, काल खेळता आला नाही. तर त्याच्यासाठीच मी आता रेडी होते. माझा स्वयंपाक झाला, आज मेड आली नव्हती तर भांडे वगैरे मीच घासले आज. शिवांश झोपला आज, शिवांश खूप थकला. हे बघा, तो बिचारा झोपलाय एकदम. यांना आज पण ऑफिस आहे, म्हणजे आता हे 8 पर्यंत येतील, म्हणजे अर्ध्या तासाने अजून येतील ते. तर मी आता तयार होते. एक माझा लेहंगा आहे 2-3 वर्षांपूर्वीचा, मी माझ्या भाचीच्या लग्नामध्ये घालण्यासाठी घेतला होता. तर मी आज तोच घालते, कारण
माझा जो नवरात्रीचा लेहंगा होता ना तो मला आता सापडतच नाही आहे. म्हणजे मी कुणाला दिला आहे की घरामध्ये कुठे ठेवला आहे ते मला काही सापडत नाही आहे. आणि तो तसं पण खूप असं ओव्हर रेडी झाल्यासारखं वाटलं असतं, एकदम सगळ्यांपेक्षा वेगळं. तर हा थोडा सटल आहे, तर म्हणलं हाच घालते आज. तर चला मी रेडी होते आणि मग मी रेडी झाल्यानंतर भेटते. आवरायच्या आधी थोडंसं वरण भात खाते, कारण माहीत नाही किती वेळ थांबेल खाली. आल्यावर जेवण्यापेक्षा आत्ताच जेवून जाते, कारण मला पण थोडी भूक लागली आहे. अजून आले नाही आहे, येतील आता. आणि शिवांशचं चाललं होतं, इथे मेला लागलं आहे ना छोटा, त्याला तिथे जायचं होतं. तर हे बोलले होते मी त्याला घेऊन जाईल आणि तू इथे थांब म्हणून. पण तो पण झोपला आहे, तर बघू आता जातोय की नाही. बिचारा दिवसभर म्हणजे सकाळपासून चाललं होतं, अभ्यास वगैरे केला की मेल्यामध्ये नेणार म्हणून. पण आता बघूया, उठला तर घेऊन जाऊ, नाहीतर मग आराम करू दे त्याला.